बीजेपी ने महाराष्ट्र लोकसभा चुनाव में महाराष्ट्र में ज्यादा से ज्यादा सीटों पर जीत हासिल करने के लिए प्लान बनाना शुरू कर दिया। चुनाव की तारीखों के ऐलान से पहले ही बीजेपी ने अपने पर्यवेक्षकों की लिस्ट जारी कर दी है, ताकि वे लोग चुनाव तैयारियों में समीक्षा कर सके और जीत का प्लान बना सके। बीजेपी ने महाराष्ट्र की 23 लोकसभा सीटों के लिए चुनाव पर्यवेक्षकों की लिस्ट जारी की है। इसमें विभिन्न विधायक, मंत्री और पार्टी के वरिष्ठ नेता शामिल है। बीजेपी ने मिशन 400 का ऐलान किया है। इसे ध्यान में रखते हुए लिस्ट जारी कर दी है। पर्यवेक्षकों की लिस्ट के मुताबिक उत्तर मुंबई लोकसभा क्षेत्र की प्रभारी पंकजा मुंडे को बनाया गया है। खासकर पंकजा मुंडे को उत्तर मुंबई का चुनाव निरीक्षक नियुक्त किया गया, जिसके लिए पहली बार कांदिवली पश्चिम स्थित जिला कार्यालय में पंकजा मुंडे पहुंची और कार्यकर्ताओं से बातचीत की। साथ ही कई मुद्दों पर चर्चा की। चुनाव को लेकर कार्यकर्ताओं को जो जिम्मेदारी दी गई है उसका निरीक्षण किया और चुनाव के दौरान जो भी कार्यकर्ता हो अपना काम सही तरीके से करे उसका आश्वासन भी दिया। भाजपा द्वारा चुनाव के दौरान खासकर अलग अलग क्षेत्रों में चुनाव निरीक्षक बनाकर भेजे गए हैं। सुरुवातीला निरीक्षक पद वगैरे असं नाही, ही फक्त आजच्या दिवसापुरती एक महत्वाची जबाबदारी आहे। एखादी संघटना चालवत असताना अगदी जिल्हा परिषदच्या निवडणुका असो किंवा नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या असो, हा एक पॅटर्न आहे भारतीय जनता पार्टी राबवत असते आणि त्यामुळे आम्ही वेगवेगळे एक्सचेंज करतो। समजा मी मराठवाड्यातली आहे तर मी मुंबईमध्ये आले, सुधीर मुनगंटीवार आहेत ते माझ्या जिल्ह्यामध्ये गेले आहेत। सर्व अगदी बावनकुळेंपासून सर्वांना एक एक जबाबदारी त्याच्यामध्ये आहे। त्याच्यामुळे हा एक भाग आहे आमच्या होमवर्कचा। ते होमवर्क करून आम्ही पक्षाला सबमिट करू, जे आमचा रिपोर्ट आहे त्याच्याप्रमाणे पक्ष आणि त्यांच्याकडे असणारा डेटा ह्याच्यावर ते भविष्यातले निर्णय घेत असतात। दुसरीकडे मॅडम, सत्ताधारी पक्षातील नेत्यांच्या कारखान्यावर राज्य सरकार निर्भर, तर पंकजा मुंडे यांच्या कारखान्याला मदत नाही, त्याचबरोबर संग्राम थोपटे, अशोक बापू पवार यांच्या कारखान्याला मदत नाही भेटली, परंतु सत्ताधारी पक्षामध्ये जे आहेत त्यांच्या कारखान्याला मदत झाली। हा विषय खूप जुना आणि शिळा झालेला आहे। मी तुम्हाला आज भेटले असले तरी याच्यावर मी ऑलरेडी व्यक्त झालेली आहे आणि जे मी व्यक्त झालेली त्याच्यावर मी ठाम आहे। त्याच्यामुळे आता त्याच्यावर रिपीटेडली व्यक्त होण्याची आवश्यकता नाही असं मला वाटतं। आता पूर्ण मी संघटनेच्या रोलमध्ये आहे। बीडमधून लोकसभेसाठी प्रीतम मुंडे ऐवजी तुमच्या नावाची चर्चा आहे आणि धनंजय मुंडे स्टार प्रचारक असणार, कसं पाहता? प्रीतम मुंडे या 10 वर्ष लोकसभेच्या खासदार राहिल्या आहेत। अत्यंत छान त्यांनी काम केलेलं आहे। राष्ट्रवादी बरोबर युती झाल्यामुळे निसर्गतः माझा मतदारसंघावर एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। मी राज्याची नव्हे देशामध्ये स्टार प्रचारक राहिलेले। मी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान सर्वकडे प्रचार केलेला आहे। त्यामुळे माझ्या जिल्ह्यातील लोकसभेच्या उमेदवार कोणी असो, स्टार प्रचारक आणि सर्व जबाबदारी ही माझी असणार आहे। राष्ट्रवादीची भविष्यामध्ये जी युती आहे त्यांचे प्रचारक कोण आहेत ते ठरवतील। भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आहे तर भारतीय जनता पार्टी जबाबदारी आमची असणार आहे सर्वतः। त्यांची ऍडिशनल आम्हाला जे काही आता बघू किती त्याच्यामध्ये रिझल्ट येईल। त्यामुळे अशा प्रकारचं कुठलंही ठरलेलं नाही। भारतीय जनता पार्टीचे निर्णय हे दिल्लीत होत असतात आणि दिल्लीमध्ये जे निर्णय तिथे फक्त आम्हीच पोहोचू शकतो, आमचे पक्षाचे नेते तिथे चर्चा करू शकतात। प्रीतम मुंडे ऐवजी आपल्या नावाची चर्चा होते, माझ्या नावाची चर्चा प्रत्येक निवडणुकीला होत असते, याची सवय तुम्ही लावून घ्या। दुसरा प्रश्न असा आहे की रोहित पवार असं म्हणतात की पंकजाताई दिल्लीला गेल्यावर चांगले होईल, आपला मतदारसंघ सेफ होईल, म्हणून भाऊ धनंजय मुंडे कदाचित मदत करत असतील। या महाराष्ट्रात एक भाऊ बहिणीला दिल्लीला जाण्यासाठी मदत करत आहे, तर एक ठिकाणी भाऊ विरुद्ध बहीण असा सामना होताना पाहायला मिळत, असं अजित पवारांनी। आम्ही हे सामने ऑलरेडी करून झालेले आहेत। आम्ही यावर 2 वेळा एकमेकांच्या विरुद्ध, मुंडे साहेबांची 2014ची आणि प्रीतमताईंची 14ची आणि 19ची तीनही लोकसभेच्या निवडणुका आम्ही विरोधात लढलो। आमचा तो अनुभव करून झालेला आहे। आता बघू काही वेगळा अनुभव वाटायला येतो का। थँक्यू।